नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या आजच्या एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. या एपिसोडमध्ये काय होतं हे आपण जाणून घेऊया. इथे बलदेव आणि अपूर्वाचा लग्नाचा विधी चालला असतो. बलदेव मात्र तिला पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आकाशला खुणवत असतो. आकाश त्याला खुणवत असतो, थोडा वेळ थांब आता असं बोलत असतो. आणि इकडे भूमी, आकाश हे सगळे हसत असतात, त्याची चेष्टा करत असते. मानसी हसत असते, कारण की बलदेव दादा किती उतावळापणा करत आहे असं ती बघत असते. त्यानंतर तिलाही खूप आनंद झालेला असतो. तेव्हा थोड्यातच बलदेव ओरडत असतो आकाशला, किती वेळ अजून किती वेळ असं तो आकाशला विचारत असतो. तर आकाश बोलत असतो, थांबणार रे, थोडा वेळ झाले, आता विधी झालं की तुला आता पाहायचंच आहे भूमीला. भूमी बघते व तुझ्याकडे. आता जेव्हा तो खाली येईल ना पडदा, तेव्हा तू बघशीलच ना तिला अपूर्वाला, असं बोलत असतो. तर तेव्हा त्यानंतर त्यांचा लग्नाचा विधी झाल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात आणि एकमेकांना हार घालण्यासाठी भटजी सांगतात. त्यानंतर जेव्हा अपूर्वा हार घालत असते तेव्हा बलदेव तिला हार घालण्यापासून चुकवत असतो आणि तिची चेष्टा करत असतो, पण ती लाजत असते. त्यानंतर ती त्याला हार घालते बलदेवला. नंतर बलदेव ही अपूर्वाला हार घालतो आणि त्या दोघांचा लग्नाचा विधी संपन्न होतो. हे दोघे खूपही खुश असतात. सगळ्यात जास्त खुश तर नक्कीच बलदेव असतो, कारण की तो मनापासून तिच्यावरती प्रेम करत असतो. पण अपूर्वाची खुशी नक्की आतून आहे का बाहेरून आहे हे आपल्याला अजूनही प्रेक्षक समजलेलं नाही. तसंही नक्की थोडेफार बलदेवच्या बाबतीत तरी. त्यानंतर त्यांचा हाराचा विधी होतो. ते दोघं एकमेकांना हार घालतात आणि त्यांचं लग्न संपन्न होतं. त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. अथर्व तर खूप मोठ्याने टाळ्या वाजवत असतो आणि कॉंग्रॅच्युलेशन करत असतो. त्यानंतर आकाश बोलतो, ठीक आहे चला आता त्यांचे फोटोज काढा. नंतर अथर्व बाजूला होतो. त्यानंतर त्या दोघांचे फोटो काढण्यासाठी जातात. इकडे आकाश बोलतो अपूर्वाला, आता ना तू ऑफिशियली झालीस आमच्या कुटुंबाची. त्यानंतर मानसी त्या दोघांच्या डोळ्याला पाणी लावते. आधी अपूर्वाच्या डोळ्याला पाणी लावते, त्याचबरोबर नंतर ती बलदेवच्या डोळ्याला पाणी लावते आणि त्या दोघांची दृष्ट काढते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. आता मानसी ही मोठी झाली आहे बरं का, या सगळ्या विधी करायला लागली आहे. त्यानंतर भूमी आरतीचं ताट घेते आणि अपूर्वाला हळदी कुंकू लावून ओवाळते. त्याचबरोबर ती बलदेवलाही कुंकू लावून नाम ओढून ओवाळते. त्यानंतर फोटो सेशनचा कार्यक्रम होतो. त्या दोघांचे छान फोटोज काढले जातात. आणि हे काम कोणाचं माहीत असेल ना तुम्हाला, हे काम अथर्वच करू शकतो, फोटो काढण्याचं. तेवढ्यातच तो जो चोर घरामध्ये असतो तो अजूनही असतो आणि तो चोर ह्यांच्या लग्नाचा विधी चालू असतानाच हळूहळू कोणालाही समजणार नाही अशा दबक्या पावलाने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि तो कोणालाही दिसतही नाही आणि त्याचं काम तो यशस्वीरित्या पूर्ण करून घरातून निघून जातो आणि तो कुणाला दिसतही नाही. इकडे आकाश आणि भूमी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना समजतही नाही चोर घरामध्ये येऊन गेलेला. आणि ते दोघे कन्यादान करतात. तेव्हा क्षितिजा त्याच्या बल्लू काकाच्या मांडीवरती बसलेली असते आणि तिला ते खूप छान वाटत असतं. त्यानंतर त्यांचा कन्यादानचा कार्यक्रम होतो. नंतर अथर्व बोलतो, अरे वा, आता झालं लग्न बलदेव दादा, झालंच ना आता तू निवांत, आता काही टेन्शन नाही ना, असं बोलत असतो. तर आकाश बोलतो, हे बघा अपूर्वा, आता तू काळजी करू नकोस आणि रडू नकोस. आता हे सगळं कुटुंब तुझं झालं आहे ऑफिशियली ना, त्यामुळे आता काही रडायचं नाही, तू काही एकटी नाहीस, असं बोलत असतो. आणि इकडं ही मात्र तोंड पाडून बसलेली असते, असं दाखवत असते जसं काही खरंच आपल्याला वाईट वाटत आहे असे दाखवत असते. नंतर भूमी बोलते, हां अपूर्वा, आता काही काळजी करायची नाही बरं का, खरंच तो आता ऑफिशियल झाली आहे एमची, आता तो आमच्या कुटुंबाचा भाग आहेस, अशी ना तिला सांगत असते. त्यानंतर ते दोघं काय करतात, आकाश आणि भूमी त्या दोघांचा हात हातामध्ये घेतात आणि त्या दोघांना एकमेकांना वचन देण्यासाठी सांगतात. तेव्हा भूमी बोलते, बलदेव दादा, हे बघ, आता तू वचन दे आम्हा दोघांना की अपूर्वाची तू काळजी घेशील आणि अपूर्वाला कोणत्याही संकटामध्ये एकटं सोडणार नाहीस. तर ती अपूर्वा हसत असते आणि बलदेव म्हणतो, हो, मी खरंच तिची काळजी घेईन. इकडे आकाश अपूर्वाला बोलतो, तूही आम्हाला वचन दे की बलदेवला तू कायमस्वरूपी साथ देशील, तिच्या सुखदुःखामध्ये तू त्याला मदत करशील, असं बोलतात. आणि अपूर्वा बोलते, हो नक्कीच, मी त्याच्यावरती खूप प्रेम करेन आणि त्याला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देईन, अशी बोलत असते. मात्र तिच्या मनामध्ये नक्कीच वेगळं काहीतरी चाललेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावरून तिचे लुक्स पाहून आपल्याला समजतं प्रेक्षक की ती फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी चाललेली आहे. नाही ती बलदेववरती प्रेम करते, नाही कुटुंबावरती. त्यानंतर त्यांचा मंगळसूत्राचा सेरेमनी चालू होतो.
भटजी ते मंगळसूत्र देतात आणि बलदेव तो तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. बलदेव मात्र नक्कीच आनंदी आहे. त्याला हे असं वाटतंय की खरंच आता आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी छान होत आहेत असं विचार करतो. त्यानंतर थोड्याच वेळात वकील येतात आणि त्यांचं रजिस्टर मॅरेजही करून घेतात. रजिस्टर मॅरेजमध्ये त्या दोघांच्या सह्या होतात आणि वकील बोलतात, हां आता ना ऑफिशियली खरे तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि थोड्या दिवसातच हे रजिस्टर होईल असे वकील तिथे सांगतात. त्यानंतर भूमी बोलते, हां 1 मिनिट थांबा ना, तुमचे तोंड गोड करू असे बोलून ते त्यांना मिठाई देते आणि ते वकील तिथून निघून जातात. त्यानंतर बलदेव सारखा खुणवत असतो, आता झालं ना आता. तर आकाश बोलतो, काय रे, काय झाले अपूर्वा, काय याची गडबड आहे, काय झालं याला नक्की असं आकाश बोलतो. त्यानंतर सगळी हसायला लागतात. भूमी बोलते, अरे दादा अजून तुमचा ऑफिशियल गृहप्रवेश कुठे झाला आहे, चला आपण गृहप्रवेश करूया असे भूमी बोलते. त्यानंतर गृहप्रवेशासाठी तयारी करतात सगळे आणि तो दोघं बाहेर असतात. इकडे आरतीचं ताट घेतलेलं असतं ओवाळण्यासाठी, माप खाली ठेवलेलं असतं. त्यानंतर आकाश बोलतो, आता ऑफिशियल झाली है तुझी अप्पू काकू असं क्षितिजाला बोलत असतो. आणि क्षितिजा मात्र खूप आनंदी असते बरं का, ती खूप छान स्माईल करत असते. तेवढ्यातच भूमी तिला हळदी कुंकू लावते. हळदी कुंकू लावून तिला बोलते, अपूर्वा आता तुझ्या उजव्या पायाने माप ओलांड आणि आतमध्ये घरामध्ये ये असं बोलत असते. इकडं पौर्णिमा मात्र तोंडावरती 12 वाजलेले असतातच. तिला हे काही आवडलेलं नसतं अपूर्वाचं येणं. त्यानंतर अथर्वी खूप खुश असतो. आता बलदेव दादा नक्कीच आनंदी राहील असा तो विचार करत असतो. जसं आम्ही दोघांना आकाश आणि भूमीनं सांभाळून घेतलं तसंच ह्या दोघांनाही सांभाळून घेणार असं तो बोलत असतो. इकडं बलदेव तर खूपच आनंदी असतो. आता ती कशी माप ओलांडून आतमध्ये येते तो पाहत असतो. आणि जेव्हा अपूर्वा मापाला पाय लावते आणि माप ओलांडते तेव्हा नक्कीच काय होतं हे तुम्हाला माहीतच आहे प्रेक्षक. जेव्हा ती माप ओलांडते तेव्हा भूमी बोलते, हे बघ माप ओलांडून आतमध्ये ये आणि सगळं घर उजळून टाक असं तिला बोलते. आणि तुझ्या ह्या गृहप्रवेशामुळे आपल्या घरात सुख शांती येऊ अशी बोलत असते. नंतर अपूर्वा हसत असते आणि आता ती माप ओलांडण्यासाठी तयार झालेली असते. तेव्हा भूमीचं बोलणं ऐकून तिला खरं वाईट वाटलेलं असतं, कारण तिच्या डोक्यामध्ये काही चांगलं शुभसंकेत नसतातच. आणि जेव्हा ती माप ओलांडते तेव्हा पाहतो तर काय आपण, लाईट्स ऑफ होतात, लाईट्स घरातून जातात, मात्र सगळ्यांच्या तोंडांवरती 12 वाजतात. भूमीला तर खूप भीती वाटते, हा असा कुठला अपशुभ संकेत आला, आता हे काय होऊन बसलं. तर इकडे ती बोलते, पौर्णिमा बोलते, हे तर काही चांगलं लक्षण नाही. तर भूमी बोलते, असं काही नाही हं. अपूर्वा बोलते, बलदेव मी चांगल्या पायाची नाही का. तर भूमी बोलते, अरे काय हे, तू एक पोलीस आहेस ना, असा कसा विचार करतेस ना तू. बलदेव तिला समजावून सांगतो, अगं असं काही नसतं, शुभ संकेत अशुभ संकेत असं काही नसतं, तू तसं काही मानू नकोस. तर आकाशी बोलतो, हे बघ असं काही नाही आहे, काहीतरी लाईटमध्ये फॉल्ट झाला असेल म्हणून गेली असेल. तो अथर्व बोलतो, अथर्व जा चेक करून यायचं, जा काय झालं लाईटमध्ये. भूमी बोलते, हे बघ असं काही नसतं, एक गोष्ट लक्षात ठेव, तू चांगल्या मनाने प्रेमाने आमच्या घरात आली आहेस ना, असं काही होणार नाही. आणि आकाशी तिला समजावून सांगत असतो, हे काही नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे, तू काही काळजी करू नका अपूर्वा, लाईट लवकरच येईल असं बोलतात. आणि त्यांचे औक्षण करून त्यांना घरामध्ये घेतलं जातं. त्या दोघांना घरामध्ये घेतल्यानंतर भूमी आणि अपूर्वा देवापुढे जातात आणि देवाचं निरंजन लावतात. जेव्हा देवाचं निरंजन लावतं तेव्हा घरामध्ये प्रकाश पडतो. तेव्हा भूमी बोलते, हे बघ जरी लाईट्स ऑफ झाले असले तर तरी ह्या छोट्याशा दिव्याने घरामध्ये किती उजेड आला आहे, तसंच आपण दोघी मिळून या घरामध्ये मोठा प्रकाश आणू आणि आपल्याला देवाची साथ आहेच असं बोलत असते. अपूर्वा स्माईल करत असते, पण तिच्या स्माईलच्या मागे तिचा उद्देश वेगळा स्पष्ट दिसून येत असतो. त्यानंतर ती बोलते, हे बघ आपण दोघी मिळून ना हे घर असं उजळून टाकू की कोणालाही काही अडचण येणार नाही. पण हे पौर्णिमाला मात्र खटत असतं बरं का. ती पौर्णिमा मग तर रागाने तिच्याकडे पाहत असते. आणि तेवढ्यात लाईट्स येतात. लाईट्स आल्यानंतर मानसी बोलते, अरे वा, नवीन जोडप्याने नमस्कार केला की लगेच लाईट्स ऑन झाल्या असे बोलले की सगळेजण छान हसतात. त्यानंतर क्षितिजाला तर खूप छान आनंद होत असतो, कारण की तिच्या अप्पू काकू आता ऑफिशियली घरामध्ये आलेले असतात आणि ते आता तिच्यासाठी तिला वेळ देणार असतात, त्यामुळे ती खुश असते. यानंतर बलदेव अपूर्वाला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येतो. ती बेडरूम खूप छान सजवलेली असते, लाईटिंग्स बलून्स हे सगळं लावलेलं असतं. तो डोळ्यावरती हात ठेवून तिला आतमध्ये घेऊन आलेला असतो. चल 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 अपूर्वा, मला तुला सरप्राईज द्यायचं आहे असं करून आलेला असतो. ती बोलते, काय बलदेव काय चाललंय तुझं अशी बोलत असते. जेव्हा तो रूममध्ये येतात ते दोघे तेव्हा ती रूम बघते.
रूम खूप छान सजवलेली असते, बलून्स लावलेले असतात, लायटिंग असतं. तिला ती रूम खूप छान आवडते. ती म्हणते अरे वा खूप छान केली आहेस रूम, काय किती सरप्राईज देणार आहेस? तर तो बोलतो हां आजचा दिवस तर आहे ना. ती बोलते हां अरे किती रोमॅन्टिक होणार आहेस? तर तो बोलतो आजचा दिवस तर त्याच्यासाठीच आहे ना, रोमॅन्टिक होण्यासाठी, एकमेकांना सरप्राईज देण्यासाठी. बरं ठीक आहे चल, मला ना तुला अजून सरप्राईज द्यायचे आहेत असं तो तिला बोलतो. त्यानंतर ती बोलते अजून अजून किती देणार आहे सरप्राईज? तर म्हणतो तू पाहतच राहा मी अजून किती सरप्राईज देणार आहे. आज मी खूप खुश आहे ना, आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस झाला आहे, त्यामुळे मला तुला नक्कीच खुश करायचं आहे आणि मी तुला असेच एका पाठोमाग असे सरप्राईज देत जाईन असा ना तो बोलत असतो. अपुर्वा मात्र प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. हा अजून माझ्यासाठी किती करणार आहे असं ती डोक्यामध्ये बोलत असते. त्यानंतर बलदेव बोलतो हे बघ आता ना तू बाहेर चल, मी ना तुला दाखवतो अजून माझ्याकडे काय सरप्राईज आहे असं करून ना तिला बाहेर नेत असतो. आणि तो बोलतो डोळ्यावरती हात ठेव, तू ना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाहीस असं बोलत असतो. तर अपुर्वा बोलते काय काय म्हणतोयस तू, आता काय आहे सांग बघू बाहेर. तर ती बोलते काय नाही चल तुला सांगतो आणि असं बाहेर नेतो तिला. आणि बाल्कनीमध्ये जातात ते दोघे त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये गेल्यानंतर बाहेर नक्कीच अंधार असतो कारण ती रात्र असते. आणि तो तिच्या डोळ्यावरती हात ठेवतो आणि तिला बोलतो हे बघ मी जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत ना तुझे डोळे उघडायचे नाहीस आणि मी जेव्हा शिट्टी मारेन तेव्हाच तू डोळे उघडायचे असं तिला बोलतो. तर ते बोलतो ठीक आहे चालेल अशी ती बोलते आणि तो तिच्या डोळ्यावरती हात ठेवतो. आणि जेव्हा डोळ्यावरती हात ठेवतो तेव्हा आकाशामध्ये रात्रीचे त्याने जे फटाक्याने आय लव्ह यू अपुर्वा केलेलं असतं ते दिसतं आणि ते नंतर तिला खूप आवडतं आणि ती फक्त पाहतच राहते. अरे वा हे किती छान केलं आहेस ना तू. तो म्हणतो हां करणारच ना, तू स्पेशल आहेस माझ्यासाठी, खूप छान दिसते ना ते. म्हणते हो खूप मला आवडलं कारण त्याच्यामध्ये आय लव्ह यू अपुर्वा असं ढगामध्ये दिसत असतं आणि ते पाहून अपुर्वाला स्पेशल वाटलेलं असतं. तर तो बोलतो हे बघ तू माझ्यासाठी स्पेशल आहेस ना, मग तुझ्यासाठी स्पेशल असं बोलतो. आणि ते दोघं एकमेकांना आय लव्ह यू असे बोलतात आणि तीही बोलते आय लव्ह यू टू बलदेव अशी बोलते. त्यानंतर तो तिला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि तो बोलतो ती बोलते हे काय तुला हे कसं सुचलं, तुला हे कसं तू सगळं केलं. तर तो बोलतो हे ते खाली बस, तिला खाली बसवतो आणि बोलतो हे बघ मला ना हे खरं सांगायचं तर ना फ्रीली सांगतो तुला, हे मला ना आकाशने सुचवलं होतं. हे ऐकल्यानंतर तिचा जरासा चेहरा पडतो आणि तो बोलतो हे बघ तुला सांगू का माझ्यासाठी ना ह्या आयुष्यामध्ये आकाश आणि भूमी एवढे महत्त्वाचे आहेत की त्यांनी मला त्यांच्या आयुष्यामध्ये स्थान दिलं, त्यांच्या बिझनेसमध्ये सामावून घेतलं, मला बिझनेस करण्यासाठी चान्स दिला. त्या दोघांच्यामुळे तर मी आज आत्तापर्यंत हा थोडाफार आहे. आणि तुलाही एक गोष्ट सांगतो की त्या दोघांनी मला एवढं जपलेलं आहे की मी तुला एक गोष्ट सांगेन की तू मला जपलं नाहीस तरी चालेल पण तू त्या दोघांना जपायचं आहेस, तू त्या दोघांना खुश ठेवायचं आहेस आणि तू आकाश आणि भूमीला खुश ठेवलंस तर मी नक्कीच खुश राहीन असं तो तिला सांगत असतो. हे मात्र अपुर्वाला अजिबात आवडलेलं नसतं. ती पाहत असते की ह्याचं किती आणि किती निष्ठा किती प्रेम त्या दोघांच्यावर आहे. ती त्याच्याकडे फक्त पाहतच असते. त्यानंतर ती त्याला बोलते हो हो नक्कीच तू म्हणतेस ना तसंच असं ती त्याला बोलत असते. आणि बलदेव मात्र त्याच्या मनातच सगळं सांगत असतो. कोण ह्या अनाथाला घरामध्ये घेईल, आपल्या आयुष्यामध्ये सांभाळून घेईल, त्याने मला बिझनेसमध्ये सांभाळून घेतलं, मी आतापर्यंत जो आहे माझ्या पायावरती उभा आहे आणि माझं लग्न तुझ्याशी झालं, आपल्या दोघांचं प्रेम झालं, याला ही जबाबदार ते दोघंच आहे. त्या दोघांनी हे सगळं घडवून आणलं आणि हा माझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस हाही त्या दोघांच्यामुळे आहे. त्यामुळे तू एवढंच लक्षात ठेव, काही करू नकोस, मला जपू नकोस, पण त्या दोघांना मात्र नक्की तू जप असं ना तिला सांगत असतो. आणि ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिलेली असते कारण की अपुर्वा आली आहे कशासाठी हे तिला माहीत असतं, पण बलदेव मात्र तिला हे सगळं उलटं करण्यासाठी सांगत असतो. त्यामुळे मी त्याच्याकडे अशी नीट पाहतच राहिलेली असते. आणि बलदेवही तिला तेच रिमाइंड करून देत असतो की आकाश आणि भूमी दोघेजणी त्याच्यासाठी किती स्पेशल आहेत आणि त्या दोघांनी बलदेवसाठी किती काही केलेलं आहे तो तिला सांगत असतो. हे मात्र ती दोघेजण एकमेकांचं कन्व्हर्सेशन असंच चालू राहिलेलं असतं आणि नक्की त्यांची स्पेशल नाईट असून ही त्याला काय सांगत आहे असं ते विचार करत असते. तेवढ्यातच आकाश आणि भूमी बेडरूममध्ये येतात, कंटाळलेले असतात. भूमी बेडरूमचा दरवाजा लावते. तेवढ्यातच त्या दोघांना त्यांच्या बेडवरती काहीतरी दिसतं आणि ते पाहिल्यानंतर ते बोलत असतात भूमी आजचा पाहायच्या आधी तो बोलत असतो आकाश की आजचा कार्यक्रम छान झाला. पार्थिव बोलते हां खरंच छान झाला, आता कोणतेही संकट येणार नाही असं बोलत असते. तेवढ्यातच त्यांना त्यांच्या बेडवरती साऊंड सिस्टम दिसते आणि त्या साऊंड सिस्टममधून आवाज येत असतो की 7 वर्षापूर्वी जे तुम्ही गुन्हे केले आहेत ते गुन्हे आता मी सर्वांसमोर उघड करणार आहे असं त्यातून आवाज येतो. जसा त्यातून आवाज येतो तसे ते दोघे खूप भिलेले दाखवले आहेत.
तोंडावरचे एक्सप्रेशन जातात. त्यांना असं वाटतं हे आता काय आहे, हे कोणाला समजलं, हे कसं इथं आलं, आता हे सगळ्यांना समजेल का, आता काय होईल या विचारात सगळे असतात. आणि त्या साऊंड सिस्टममधून तो रिपीट आवाज येत असतो की आता तुम्ही जे 7 वर्षापूर्वी गुन्हे केले ते गुन्हे मी सर्वांसमोर आणणारच, असा आवाज येतो. भूमी मात्र स्तब्ध झालेली असते, विचार करत असते हे आता काय झालं, कुणाला समजलं असेल, हे कोणी केलं असेल याचा विचार करत असताना दोघेही एकटक लावून तिकडे बघत असतात. तेवढ्यातच आकाश रागाने ती साऊंड सिस्टीम हातामध्ये घेतो आणि ती साऊंड सिस्टम जोरात फेकून देतो. कारण की त्याला आठवत असतं की आत्याला आपण कसं मारलं आहे, आत्याच्या गळ्यामध्ये दोरी टाकून आपण तिला ओढलं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता हा गुन्हा सगळ्यांसमोर आला का, कोणाला समजला असेल तो गुन्हा, आपण तर हे सगळं नष्ट केलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं की परदेशी गेली आहे, मग आता काय होईल याचा ते दोघे विचार करत असतात. जेव्हा जेव्हा त्यांना ते आत्याचं नाव आठवतं तेव्हा तेव्हा त्यानं गळ्यामध्ये दोरी टाकून आत्याचा फास लावून ओढून घेतलेलं हे त्याला आठवत असतं. आणि त्याच भीतीने तो खूप घाबरलेला असतो. तेवढ्यातच तो बाहेर जातो आणि घराच्या बाहेर पडल्या तो खिशामधून मोबाईल काढतो आणि फोन लावतो आणि फोनवरती बोलतो, तुमचं काम झालं आहे. आता भूमी आणि आकाशच्या कानामध्ये त्यांचे गुन्हे गुंजत असतील असं तो फोनवरती बोलत असतो. मात्र इकडे आकाश आणि भूमी खूप टेन्शनमध्ये असतात. जेव्हा तो फोनवरती म्हणत असतो की तुम्ही दिलेले काम मी पूर्णपणे पार पाडले आहे, आणि आता ते दोघे एकमेकांकडे पाहतच आणि कानामध्ये त्यांचे आवाज त्या गुन्ह्याचा गुंजत असेल असं तो फोनवरती बोलत असतो. मात्र भूमी आकाशला बोलत असते, आकाश हे कोणी केलं असेल, काय झालं असेल हे तिचे डोळे तिला विचारत असतात. तेवढ्यातच इकडे अपूर्वाच्या रूममध्ये अपूर्वा बलदेवला तिने दूध प्यायला दिलेलं असतं आणि बोलत असते, बलदेव हे घे, आधी दूध तर घे तू, आणि तो तिला दूध देते. तेवढ्यातच ते दोघे आकाश आणि भूमी एकमेकाकडे पाहत असतात. पुढचा एपिसोड एवढा इंटरेस्टिंग आहे, त्यामध्ये अपूर्वा फोटो घेतलेला असतो तिने भूमी आणि आकाशचा, आणि फोटो फाडते आणि फोटोमध्ये बोलते, खरं तर मला या आकाशला त्याच्या आयुष्यातून उठवायचं आहे, आणि तो आहे ना घराचा आधारस्तंभ, त्या आधारस्तंभाला मला उद्ध्वस्त करून टाकायचं आहे असं ती बोलत असते. आणि तिने बलदेवला दूध देऊन झोपी घालवलं असतं आणि त्यानंतर तिचा हा कार्यक्रम चालू असतो. ती त्या दोघांचा फोटो घेते आणि फोटो फाडते आणि रागाने तो फोटो चिटकवते आणि त्याच्यावरती बाण मारत असते आणि बोलते, आता आजपासून तर तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. तुम्हाला मी असे गुन्हे दाखवेन, असे तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेन. तो घराचा जो मेन आधारस्तंभ आहे आकाश, त्याचं आयुष्य मी असं उद्ध्वस्त करून टाकेन हे सगळे पाहतच राहील असं ती मोठमोठ्याने रागाने ओरडत असते. प्रेक्षको, उद्याच्या एपिसोडमध्ये तर आपण पाहतच राहणार आहात. हे एपिसोड खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे आणि अपूर्वा कशी या दोघांना त्रास देणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला नंतर हा कार्यक्रम नक्कीच पाहावा लागेल. पुढील कार्यक्रमामध्ये ह्या तिघांचे काय होणार आहे, आकाश आणि भूमी काय बोलणार आहेत, अपूर्वा कशी त्यांना त्रास देणार आहे, हे सगळं आपल्याला नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये पाहण्यासाठी मिळणार आहे. आणि जे काय होणार आहेत इंटरेस्टिंग ट्विस्ट आपण ह्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला सांगू. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू हा चॅनल पाहत राहा.